आली आली दिवाळी, मोती स्नानाची वेळ झाली. हे वाक्य तुम्ही पण ऐकलं असणार, तसं मी पण ऐकलं होतं. आणि आमच्या निरूला त्याच पद्धतीने आज मी उठवलं, म्हणजेच तिच्या कानावर पण हे वाक्य टाकलं बरं का. त्यानंतर आमच्या निरूने उठल्या उठल्या आहे तर प्रोजेक्टचे दर्शन घेतले आणि प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी आहे तर स्कूलमध्ये निघाली. तर नमस्कार मित्रांनो, मी धुळेकर कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर सकाळी तर फार उठल्याचा कंटाळा येत होता, पण तसेच उठली कारण की निरूचा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. त्यानंतर आहे तर उठल्या उठल्या मी पोहे खाऊन घेतला आणि पोह्याला इतकं छान सजवलं होतं मी. म्हटलं चला आता थोडंसं पोहे तरी खाऊयात, कारण की आज फार कामं होती. दिवाळीची कामं सुरू झालेली आहेत. दिवाळी म्हटली म्हणजे स्वच्छतेची कामं घरामध्ये सुरू होतात आणि आमच्याच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये होतात. त्याच पद्धतीने आहे तर आज आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली होती. तर या ठिकाणी किचनची स्वच्छता चालू होती आमची. तर लगेच आम्ही तरी वाळत वगैरे घातले, कारण की कसं ना ऊन फार पडलेलं होतं. म्हटलं चला हे वाळत घालूयात, पापड आणि कुरडया वगैरे. त्यानंतर आईने तर या ठिकाणी छान असे डब्बे वगैरे घासून घेतले होते आणि मला लगेच जायचं होतं स्कूलमध्ये म्हणजेच कॉलेजला. त्यामुळे आहे तर पटापट कामं आवरली मी आणि निघाली मी कॉलेजला जाण्यासाठी. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बघते तर आमच्या निरूचं असं काही कामं सुरू होती. म्हणजे तिचा अभ्यास कमी आणि गप्पाच चांगल्या रंगल्या होत्या आणि तिने माझ्याशी सगळ्यात आधी गप्पा मारून घेतल्या आणि नंतर म्हणे मी अभ्यास करेन. त्यानंतर तिला म्हटलं अभ्यास कर, मग ती अभ्यास करायला लागली थोडाफार. आणि त्यानंतर आहे तर अशा पद्धतीने आमचा आज दिवस संपला. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज. तर भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.